विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. हिरवाई मनाची. नमस्कार मंडळी. असं म्हणतात, जोपर्यंत फळ हिरवं आहे तोपर्यंत त्याची वाढ होते. वाढ थांबली की पक्वपणा येतो आणि अतिपक्व झालं की ते सडायला लागतं. याच अवस्था आपल्या आयुष्यातला पण लागू पडतात का? म्हणजे पहा, आपण हिरवं म्हणजे तरुण असतो तोपर्यंत आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ होत असते. आपण नवनवीन गोष्टी शिकत राहतो. त्यातूनच आपली वाढ म्हणजे प्रगती होत राहते. या काळात आपण चैतन्याने भरभरून असतो. खूप स्वप्न, आशा, आकांक्षांनी मन भरून गेलेलं असतं. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धावत असतो. हा काळ म्हणजे हिरवी कच्ची कैरी. तिचा आंबटपणा म्हणजे तारुण्यातला बेफिकीरपणा. कधीकधी दात आंबवतो, पण तरीही मनाला मोहवतो. तारुण्यातला उत्साह म्हणजे कैरीचा करकरीतपणा. हा सगळ्यांनाच हवाहवासा असतो. अशी ही कैरी जोवर हिरवी असते तोवर तिची प्रगती होत राहते, ती वाढत राहते. पण तिची वाढ थांबली की एक पक्वता येते. जणू तिला प्रौढावस्था येते. इतक्या वर्षाच्या तारुण्यातल्या नवनवीन गोष्टी शिकून एक प्रगल्भता येते. अनुभवाचा संचय वाढतो आणि त्या जुन्या अनुभवांच्या जोरावर पुढचं मार्गक्रमण घडत जातं. इथे मात्र नवीन शिकणं थोडं कमी होतं. जणू विकास थांबल्यासारखं. माणूस बस झालं की किती शिकायचं या अवस्थेत पोहोचतो. पण हे खरंच योग्य असतं का? का आपण आयुष्यातला हिरवेपणा म्हणजे शिकणं, प्रगती करणं, वाढणं थांबवतो? काय हरकत आहे कोणत्याही वयात शिक्षण चालू ठेवायला? असं म्हणतात, माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो. नवनवीन गोष्टी तो शिकत असतो. मग का आपण प्रगतीच्या, शिकण्याच्या प्रवाहातून बाजूला जातो? साधारण प्रौढावस्थेत बरेच लोक ठराविक साचेबंद आयुष्य जगायला सुरुवात करतात. म्हणजे साधारण 35-40च्या दरम्यान. आपण काठावर बसून पुढे धावणाऱ्या जनप्रवाहाला पाहत बसण्यापेक्षा त्या प्रवाहातच राहिलो तर? त्या प्रवाहाचा जिवंतपणा, हिरवेपणा आपल्यात पण संचारेल. माणूस ऍक्टिव्ह राहिला तर त्याच्यात चपळता राहील ना? त्या ऍक्टिव्हनेससाठी मनाचा हिरवा रंग तसाच टवटवीत ठेवावा लागेल. नवनवीन गोष्टी शिकत राहण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी लागेल. मनाला आळशीपणाची संधी मिळाली की ते अजून आळसावतं. जसं गजर झाला तरी अजून 5 मिनिटाची डुलकी हवीशी वाटते. मग या प्रौढावस्थेतून अतिपक्वतेकडे जायला फार वेळ लागत नाही. झाली की 60. आता काय राहिलंय आमचं? अर्ध्या गौऱ्या मसणात गेल्या. असं जर मनात आलं तर मग ते मन त्या पुढे गेलेल्या गौऱ्याच पाहत बसतं. अरे, अजून पूर्ण नाही गेल्या गौऱ्या, आहेत अर्ध्या मागे. या अर्ध्या मागे असलेल्या गौऱ्याच पुन्हा हिरव्या रंगाकडे खेचून नेऊ शकतात. त्यासाठी नजर ओढून मागे न्यावी लागेल. थोडं प्रौढावस्थेच्याही मागे जाता आलं, हिरवेपणा म्हणजे शिकणं, विकासकडे जाता आलं तर मन खरंच हिरवं होईल. आणि अतिपक्वतेकडे जाऊन सडण्याच्या पुढे घडणाऱ्या क्रियेला थांबवता येईल. कारण मनाने तरुण असणारी व्यक्ती भोवताच्या लोकांच्या मध्ये पण चैतन्य निर्माण करू शकते. आणि आजूबाजूचे लोक म्हणतात, 60 साल के बूढ़े या 60 साल के जवान.